हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि पाऊस पडून खूप दिवस झालेत आणि आज आम्ही बाहेर चाललो आहे. असं शूट करू का मी? असं काही जास्त हे वाटते का? हां, तिथं नदी. तर आम्ही तामिनीला चाललो आहे. आणि थांबा पहिला नदी बघा. माहीत नाही आहे नदी आहे का काय आहे. आणि मी आज सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी गोप्रो नाही आहे, DJI मधून शूट करायला लागलो आहे. आणि हे खूप जास्त भारी आहे, मला खूप आवडलं आहे. आणि एकदम असं हँडी आहे, मोबाईलसारखं नाही. एवढा मोठा मोबाईल घ्या ते शूट करा, तर हे खूप जास्त छान आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो. अंकित आहे इकडे, प्रथमेश आहे. आणि आम्ही तामिनीला चाललो आहे. आणि इतकं भारी आहे हे, एकदम मला असं सिनेमॅटोग्राफर सारखं फील यायला लागलं. हे असं मी पुढे गेलो, परत पाठीमागं आलो. आणि तामिनीला खूप जास्त गर्दी असणार आहे. काय असणार आहे, ट्रॅफिक असणार आहे, आम्हाला माहिती आहे. तरी पण आम्ही हे सगळं लक्षात ठेवून आम्ही चाललो आहे. म्हणजे धाडस बघते आमचं. आणि अजून आम्ही काय काय मजा करणार आहे असते ते तुम्हाला मी सांगतो. आणि हे DJI जे पण आहे एकदम भारी आहे. फ्युचरमध्ये मी घेईन हे, और ह्याच्यापेक्षा दुसरं काय तर छान घेईन, कारण मला हे आवडलं आहे. खूप भारी आहे. मला बाहेर जायचं आहे. मी कॅमेरा बाहेर करू काय करू, मला भिजायचं आहे. आणि मी आजारी पण आहे. पण आजारी काय, आपण आजारी पडल्यावर बरं होऊ शकतोय लवकर. पण पाऊस नाहीये. फिरायला जाऊ शकतो पण पाऊस नाहीये. तुम्हाला माहिती आहे आता पाऊस किती कमी पडायला लागलाय. म्हणजे पण काय आहे माहिती काय, हे वॉटरप्रूफ आहे ना रे, त्यामुळे त्याचा पण काही इश्यू नाही आहे. आणि एक म्हणजे एवढं भारी दिसतंय याच्यात. आणि एकदम छोटूस आहे, त्यामुळं मी हे कसंही म्हणजे काय म्हणायचं त्याला, काय म्हणायचं तरी शब्दात टोकली हँडल करू शकतोय. हॅपी मान्सून गाईज, एन्जॉय करा, फिरायला जावा. फक्त एकमेकांना कोणाला ढकलू नका, एवढंच करा. तुम्ही सोबत जा, ज्यांच्यासोबत जाते त्यांना परत घेऊन या. अजिबात ढकलाढकली करू नका, ठीक आहे? बाय बाय. कॅमेरा मला जरा समजत नाहीये चालू करायला लवकर, त्यातनं माझा व्ह्यू मिस होईल. पण मी खूप प्रयत्न करणार आहे की सगळं तुम्हाला छान छान दाखवीन. आता एकदम छान व्ह्यू होता, तो गेला. आणि मी आता इथं आहे ह्या साईडला. ओके, आता व्ह्यू मला वाटतं ह्या साईडला छान आहे, तर मी आता तिकडे शिफ्ट होणार आहे. आणि मी चष्म्यावर पाय नाही दिला बाई. आता व्ह्यू त्या साईडला गेलं, मी काय करू काय नाही. हे उचल आणि तिथं वर ठेव, वर. आता हे सगळं मी उचलणार आहे, हे खाणार आहे मी. सॉरी, 1 2. मी हेडफोन पण आणलाय, कारण मला हेडफोन शिवाय कुठे पण जावा हेडफोन पाहिजे. चार्जर, पॉवर बँक, इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ही पण पाठवून मी रेनकोट पण आणलाय, कारण मी भिजणार आहे रेनकोट घालून म्हणून. बापरे, फायनली सगळं आवरलं आहे बघा. आता मी कसंही कुठेही जाऊ शकतो. फक्त एक चिप्स आहे, हे मला खायचं आहे. हळू चल रे. आणि मी एवढा आवरूपर्यंत व्ह्यू गेला तिथला. व्ह्यू मी किती कॅप्चर करणार आहे नाही, बट ज्या प्रकारे मी असं धरून शूट करायला लागलोय त्यातच मला भारी वाटायला लागलं. आणि खरंच व्ह्यू त्या साईडला आहे. आता हे 128 याचं स्पेस म्हणजे स्टोरेज आहे, ते मला असं वाटतं की असंच भरणार आहे आज ते. पण किती छान माहिती आहे, हे शूट करायच्या आधी त्यानं सगळं फॉर्मॅट मारला, त्यामुळं पूर्ण 128 GB आहे माझ्याकडं. या आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार मी तुम्हाला सांगतो, आधीच सांगतो. व्ह्यू असणारच आहेत, पण त्याच्यासोबत हेच असणार की हे वाव, हे DJI किती भारी आहे, हे DJI किती भारी आहे, हेच असणार आहे. कारण ते खरंच भारी आहे, खरंच. आणि एकदम व्लॉग करायला किती सुंदर आहे यार. असं सेल्फी स्टिक सारखं असं आहे, तुम्हाला माहितीच असेल. भारी, मी असंच काही पण शूट करू शकतो, असंच धरून बसू शकतो. आता मला जरा छान व्ह्यू दिसला, मी तुम्हाला दाखवतो. खूप जास्त मिस झालं कारण मला हे चालूच नाही करता येते लवकर. पण थांबा आता, शिट यार गेला. म्हणजे मला नाही माहिती आता ह्याच्यामध्ये पाठीमागचं दिसतंय का नाही. शिट भाई साहब, काढलं ना नीट. याचा अजून एक काय माहिती आहे, बॅटरी सेव्हसाठी ना हा कॅमेरा म्हणजे ती स्क्रीन बंद होता, बट ते रेकॉर्डिंग चालूच असते. सो हा एक ह्याचं DJIचा ॲडव्हान्टेज आहे. सो मस्त यार. असं मी अशी उभारलोय मी अशी बसलोय मी.
किती घाण करू देत, शिवाय तोंडातून येत नाही माझ्या. माझ्यामध्ये येत नाही. आणखी सुट्टी देणार नाही. आणि घर मला तुम्हाला दाखवायचं यार, आम्ही पुढे जाऊन काय करतो, कारण आम्ही पोहोचूनच झालोय. काय करू मी, म्हणून मी अशी मध्ये मध्ये कॅमेरा चालू करतोय आणि काहीतरी बोलतोय. काय करू मी, काय करू. आता पण खूप छान आहे. व्हिडिओ आपल्याला 20 मिनिटाचा करायचा आहे. वाव. आणि मला असं मॅगी लवर नाहीये मी, मला जास्त मॅगी नाही आवडत, हा? पण मी आज मॅगी खाणार आहे छान एकदम गरम गरम गरम. बोल रे, काय म्हणत होतास? पहाडी मॅगी. मी म्हणत पहाड़ों की होते मॅगी का मजा ही अलग है. कधी जायचंय? कधी जायचं? मे महिन्यात जाऊया का? कुठल्या मे महिन्यात? पुढच्या मे महिन्यात. पुढच्या अजून भरपूर वेळ आहे. त्याच्या आधीचा प्लॅन पावसाळा आहे. असतो पूर्ण ग. हा? आता पूर्ण पावसाळा, त्यामुळे पावसात एवढे खूप ते दरड कोसळणे वगैरे असलं होतं. आणि मग हिवाळ्यात गेलो तर बर्फ. आणि इथं असे लोक आहेत ज्यांना थंडीची अलर्जी आहे. थंडीची अलर्जी आहे. 15 डिग्री मध्ये त्यांचं कसं तरी होतं. हा ना? मग -3, -4 मध्ये काय होईल. मग मे महिना बेटर आहे, ज्या वेळेला 5-6 डिग्री असतं त्यावेळेला. आणि ना आपण ते रील बघितलेलं माहितीये का, एक कंटेंट क्रिएटर गेलेला पहाडीमध्ये आणि त्याने एक दिवस पूर्ण मॅगी विकलेला. आपण ते पण ट्राय करू. मी चाय करणार, तू मॅगी करायचं. चहा जास्त लवकर होतोय. आणि त्याला नाव असणार निक्कीच चाय. निक्कीच चाय. अरे एक दिवसासाठी एक्सपेरिमेंट करायला काय प्रॉब्लेम आहे यार. निक्की की चाय. हा, निक्की की चाय रे. कन्नू की चाय असते, तसं निक्की की चाय. इतकं काय आहे त्यात. एक दिवस 100% करायचं आपण मी मॅनिफेस्ट करायला लागलो ह्या व्हिडिओमध्ये की आता हे म्हणायला लागलोय, कारण आम्ही फिरायला जाऊ पण पहाडी तिकडे पण आहे तिकडं. पण हे करणार आहे की नाही मला माहित नाही, पण तर सगळा सेटअप पण घेऊन जायला लागणार. आता गाडीवर जायला पाहिजे, 4 व्हीलर घेऊन जायला पाहिजे. सामान आपलं घेऊन जायला. तिकडे पोहोचूपर्यंत एवढ्या लिव तर देणार को आपल्याला कोण? नाही, काय करायचं माहितीये का, हा जो कोण माणूस असेल का नाही त्याचाच घ्यायचा. तुम्ही म्हणा तुम्ही एक दिवस सुट्टी घ्या, हा असं दे बरं देतील. देताल की तुम्ही. अरे त्यांनी सुट्टी घ्या आणि त्यांना पण पैसे द्यावे लागतील ना हा, आपल्याला. मग त्यांना द्यायचे, मग थोडे द्यायचे पैसे, काय करायचं. थोडे का आपण त्यांचे, फॉर एक्झाम्पल त्यांना 100 रुपीज जर रोजचे होत असतील आणि आपण त्यांना 50 रुपये देत असेल, कसं ते कोणतरी एक शोधायचं माणूस, नाहीतर आम्हाला टेबल खुर्ची द्या म्हणायचं. का देतील ते? अरे फक्त टेबल बस होतोय आणि या छोटासा बस होतोय. त्यांना कशाला बसायला द्यायचं, उभारूनच खायचं म्हणायचं. हे आमची स्टाईल आहे म्हणायचं, कोल्हापूर स्टाईल. ऐकलं तुम्ही? आम्ही एवढं म्हटलंय, पण हे होईल का? व्हायला पाहिजेत. मी मॅनिफेस्ट करायला लागलोय की आम्ही जाणार आहे तिकडं, आम्ही गेलोय आणि आम्ही सगळं असं थोडं वेगळं काहीतरी करतोय ज्याच्यामध्ये आम्हाला मजा येईल. यार खरंच तुम्हाला सांगायला लागलोय, तुम्हाला ते रील आला असेल नाही असेल मला नाही माहिती, बट मी सांगलोय एक कंटेंट क्रिएटर होता आणि तो गेला पहाडीच्या तिकडं. आणि एक मिनिट, जॅकेट घेऊन जा की पाण्याला. पाणी आणू? ठीक आहे गाईज, मी आणलो तो पण छत्री. मी पाणी आणायला चाललोय. मी भिजत जाणार आहे, जॅकेट बिकेट काय आणि- घालणार नाही. एवढा घाण पचका झालाय माझा. पाणी आणायला गेलेलो आता आणि त्यांनी पाण्याची बॉटल दिली पण, आणि पेमेंटच झालं नाही कारण रेंजच नव्हती आणि नशीब कॅश होती, नाहीतर पाणी दिलं नसतं त्यांनी आम्हाला. आणि खूप बोरिंग व्लॉग वाटत आहे का तुम्हाला? वाटत असलं तरी अजिबात कमेंट नाही करायची बोरिंग आहे म्हणून, ठीक आहे? आय एम ट्राईंग. नाही मला दिसू दे, मी हा बघ, बोल. आता आम्ही एका ठिकाणी थांबलोय आणि इथं पण छान आहे, म्हणजे लोक थांबलेली दिसली, सो आम्हाला वाटलं की आम्ही पण थांबू शकतो. 360 मध्ये सगळीकडेच मीच फिरणार आहे. तुम्ही प्रथमेशला बघा. हे मी खाली उतरणार बाबा, ढकलू नका. मला भीती वाटली की मी कसं पुसू, भीती वाटली कोणतं ढकललं तर, म्हणून आम्ही याच्यावरती उभारलेलो खाली आलोय. आणि अंकी तुम्हाला दाखवू, अंकी का नाही होत? मग तू बस नाही, तू एडिट मध्ये करायचं. शिक मॅन. अंकी इथंच बसल्या गाडीत. अगं तुला ढकललं का नाही इथनं, हा तरी लय खर्च ठरेल. खाली बघा केवढे, खाली बघा केवढे. कुणाची हिंमत आहे का ढकलायची? लय खर्च लय खर्च बघा. काय पण मला माहिती नाही हा व्लॉग कसा होणार आहे, किती व्ह्यूज येणार आहेत, म्हणजे हे किती व्ह्यू मी कव्हर करणार आहे. पण जे काय वाटतं हे हातात घेऊन शूट करायला भाई एकदम भारी वाटतं, एकदम प्रोफेशनल व्लॉगर वाटतं. आणि मे बी आता आम्ही जाणार आहे कारण आम्हाला पुढे पण थांबायचं आहे.
आता फक्त मला कशाचा कंटाळा आलाय, बाहेर जाताना रेनकोट घालून जावा, परत गाडीमध्ये या, ते रेनकोट काढा. आणि डीजे आहे, खूप आवडले, खूप आवडले, खूप आवडले, खूप आवडले. असं मी म्हणलं तर मला ठेवून जा की प्रथमेश आता हे. पण मला सांग ना धोका का दिला का सांगा ते, प्लीज करा, प्लीज करा, प्लीज करा. मग हे करते, भांडतात पण शूट नाही करणार म्हणून. आणि आमचं असं पण असते की किती ते मोबाईल घेतल्यास, किती ते व्हिडिओ करायला असतं. माझे 2 फ्रेंड आहेत जे ते दोघं कॅन्डल शूट करतात. म्हणजे आम्ही खूप कमी जातो एकत्र फिरायला, बट आम्ही गेल्यावर तिथे दोघं जणच असे आहेत की ते मला सांगतात की तू असं कर मग आपण असं शूट करूया, आणि की तू असं कर मग आपण असं करूया. अंजी आणि शुभ्या, तर ती दोघंच आहेत जे एकदम इंटरेस्ट, माझ्या वेळेस त्यांना पण इंटरेस्ट आहे की बाबा हा छान कर छान कर. दोघं काय रोज रोज नसतात तुला फिरायला, मी बोलली करणार नाही. आणि मग माझी दिदी वगैरे पण आहेत ना, त्या पण मला सांगतात की हा ही आयडिया छान आहे, ती आयडिया छान आहे असं. पण पण ते आम्ही कधी तर व्ह्यू बघा म्हणजे, तर मग दिदी वगैरे पण मला सांगतात असं आयडियाज देत असतात मला की असं करूया तसं करूया किंवा काय 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 काय. पण ते असं आहे की आम्ही कधीतरच भेटतो. त्याच्यावरती पाणी मार ना थोडं. हा म्हणजे पाऊस पडायलाच लागलाय, पाणी मारायची गरज नाही. खूप प्रयत्नानंतर, म्हणजे माझे काय प्रयत्न नाहीत, आम्ही पुढे पुढे गेलोय. एक छोटूसा मला वॉटरफॉल दिसला. ए वाव वाव, इथं थांबायचं का आपण? नाही. काय वाऱ्या लागले भारी. तुम्हाला असं वाटत असेल मी पहिल्यांदा झालोय, 10 वेळा आला तरी मी असंच रिॲक्ट करणार आहे. फोटो नंतर पहिला फोटो नाहीये, फोटो काढा पण नाही मी बघितलंय काय ह्या व्ह्यू बघा पाठीमागचा. आता आम्ही खाणार आहे ते दाखवू का? ए वा, इथं तुम्हाला दिसतंय का? नाही दिसत, मी तुम्हाला झूम करून नंतर दाखवेन. पण इथं छोटूसा धबधबा आहे. आणि आता आम्ही चाललोय मॅगी खायला, भुट्टा खायला. ती दोघं गेलीत मला सोडून, त्यांना काय पडलेलीच नाही आहे. लहान मुलगी आहे सोबत, तिला घेऊन जावं तसं काय वाटतच नाही त्यांना. हा मग मी पटकन जातो. बापरे बापरे बापरे, चांगली असू दे, फक्त मॅगीत कसं. मॅगी नाही आहे हाय ना, मग मॅगी. अजून 2 मॅगी. अंकी कुठं आहे? अंकी कुठं आहे? गाडीतून उतरल्याबद्दल काय म्हणू आता तुला मी. खायला फक्त आल्या. तुम्ही बघितलंय ना, ह्याच्या आधी डबा भरून भात खाल्ल्या आणि परत मॅगी खायला आल्या. आणि आता इथं काय खाणार आहेस? तेलकट भजी पण आहेत त्यांच्याकडे. तुमचे भजी तुमच्याकडे राहू. मला मॅगी खूप जास्त खायची आहे आणि फक्त त्याची टेस्ट चांगला असू असं मला वाटतंय. बघूया कसं लागतं, आल्यावरती दाखवतो. ऐका, मी ब्लॉगिंग स्टार्ट करणार आहे ट्रॅव्हल्स, ठीक आहे. ए घशात काय अडकले तुला? पण प्रथमेशनं कुठं तर न्यायला पाहिजे ना मला. पुण्यातलं पुण्यात फिरवतो. काय पाहिजे? हा लावा लावा. काय लावा? मसाला. आणि काय उपयोग मग? तू कर ग कर. मी एक घास खाणार आहे आणि आता आम्ही तू नाही खाणार आहे? एकच घास खाणार आहे. लय गरम आहे ना, लय गरम आहे. इकडं छान आहे लाईट. कॅमेरात मी एवढी नाजूक खायला, एवढी नाजूक खात नाही मी. सगळं तोंड आतापर्यंत घाण झालं असतं माझं. नंतर भेटूया मित्रांनो. मसाला
मसाला आलेला आहे. परत एकदा मसाला लावू. थँक्यू. ते टाकून दे नको आहे. आता छान लागले. मस्त आहे ना. चवला ना का? लिंबू जास्त लावला. ॲसिडिटी होत नाही. माझा विचार करा माझा. नवीनच कपडा आहे ना लिंबू, त्यामुळे जास्त लागलाय गं. काल आजारी होती मला. मला आम्ही फिरायला आल्या. अजून पण आलेलं आहे. सांगितले त्यांना मी का फिरायला होते का तू ब्लॉग बघ माझा. हां, मला काय म्हणायचं होतं, मी असं शूट करावलं कोणाला तर वाटत होतं की मी एक अशी प्रोफेशनल ब्लॉगर आहे. मी फक्त अशी ब्लॉगिंगच करतो एकदम प्रॉपर. कुणीतरी माझा ID विचारू देत, चॅनल विचारू देत आणि सबस्क्राईब करू देत. कोणी काय असं बघूया आपण. मॅगी आलेली आहे. आणखी मॅगी पण खात नाही, काय करायचं? घरचं सात्विक जेवण खावं. आता मॅगी फॅगी खाऊ नये. आणखी तिथे की ओय हिरो. मॅगीला चांगली. ही बघा कसं तोंड करायला. गरम आहे, छान आहे. नक्की काय. आणि हा व्ह्यू बघा, व्ह्यू. आणि मॅगी खायला या मित्रांनो. आणि ह्याला हे कसं करायचं. मला तुम्हाला तो वॉटरफॉल दाखवायचा. जरा जरा पाणी आता तुम्हाला दिसत असेल, बट आम्ही तिथे जाणार आहे आणि भिजणार आहे. फुलं पण आल्यात, त्यांना मी काढून टाकेन. पुण्याचा पाऊस, तामिनी घाट. फायनली आता मी भिजणार आहे, फुल भिजणार आहे. जे होईल ते होईल. प्रथमेश गेलाय पुढे, आणखी नाही येणार आहे. वाव! पूर्ण रोडवरती कोणीच नाहीये. कुठे पाणी आहे म्हणत होती आणखी? काय त्या कुठे पाणी? 1 मिनिट. चल तिथं आहे. हे पण बघायला बाई धरणा. या रोडवरती कोणीच नाही. एवढं छान वाटायला लागले मला. लोक बघायला. भिजायचं होतं आणि आता कशाला रेनकोट घातलाय. एवढं पण आम्ही आलोय. आम्हाला अंकिताने सांगितलं इथं आहे. आणखी पाणी दाखवलं बघा. पाणी बघा, पाणी बघा. अशा प्रकारे क्रॉक्स थोडक्यात राहिलाय. आता काय करू? काढ. हां, मी ह्या असल्या चपलात घालून एकदा पडलो पण आहे. का नाही तुझं जाणार. आम्ही खूप भिजलोय, खूप मजा केली आहे ना रे. त्या पाण्यात गेलते. कुठल्या गेलेलो की घाणेरडं पाणी दाखवली. अंकी काय म्हणली तिथं पाणी आहे बघ, जा म्हणलं. बघितलं तर काहीतरच होतं. जराच पाणी होतं. पाणी म्हणजे हा, ओढाच होता तो, ओढाच होता. शी नाही, पाणी एवढं घाण नव्हतं, पण वाटत नव्हतं की ते कुठल्या ह्याचं पाणी आहे. पण त्याच्यानंतर आम्ही छान छान फोटोज काढले, म्हणून व्लॉग नाही करता आला आम्हाला. पण मजा आली यार. आणि आता आम्ही रिटर्न चाललोय. बघू, अजून वाटत कुठेतरी आम्ही परत थांबू. पण मी ट्राय केलंय की व्लॉग मध्ये मी सगळं घेईन. हळू चल. गणपती बाप्पा मोरया. मी ट्राय केले की मोस्ट ऑफ व्ह्यू मी कव्हर करेन, जे मला छान छान दिसलेत ते. आणि आम्ही खूप एन्जॉय केलं यार. खूप दिवसापासून माझी जायची इच्छा होती तामिनीमध्ये. पण परत अजून पण पॉसिबल झालं. माझे फ्रेंड्स मला विचारले की जायचं का तामिनीला. मी कधीच नाही म्हणणार. नक्की प्लॅन करा, मी येणार आहे मित्रांनो. AC लावलंय.
कामिनीला कधीच नाही नाही म्हणू शकत मी. बाय बाय. आम्ही फायनली रिटर्न चाललोय. छान वाटलं मला फिरून एवढ्या दिवसानंतर बाहेर. आज मी खूप दिवसानंतर बाहेर गेलो. खूप काय सांगू तुम्हाला. होय की नाही रे. घरी बसून बसून उबलेलीस का? काय झालेलं? घरी बसून बसून उबलेलीस का? उबलेलो. उबलेलो मी उबलेलं म्हणजे असं कंटाळा आलेला. ओ यांचे वर्ड जरा वेगळे आहेत. सातारा मेंबर. आणि काय म्हटलं तर बघायचे फुंकारलेला. हा नाही हुंकार का फुंकार? खूंखार. खुमखार. अच्छा भरपूर मीन्स खुमखार. खुमखार सातारकरांचं वर्ड्स काय बरोबर काय? खूंखार. खुंक ख काय कू क खुंकार. खुंकार. खुंकार म्हणजे भरपूर खतरनाक. खुंकार म्हणजे खतरनाक. खतरनाक भरपूर मोठा असं. नाही हे आपलं तर आहे. खुंकार म्हणजे काय? तेच की तेच ते. भरपूर मोठा खुंकार पाऊस पडायलाय. मोठा पाऊस खुंकार पडायलाय. पाऊस पडायला भरपूर लागलाय. पाऊस. खतरनाक अशा प्रकारे. खुंकार. 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 खुंकार कसं शब्द आहे? आधी काय काय लाईफ होती ना आधीची ती सुंदर अशी. ह्याच्यात बघून बोल. जॉब लागायचा. नाही जॉब लागायच्या आधी होतीच खरं तर. बालपण. गावी असताना बालपण. आमच्यात कसं असतं पंढरपूरला आमच्या दरवर्षी वारीला जायचे घरातले आजी आजोबा. ठीक आहे. आणि दरवर्षी एका नातवाला घेऊन जायचे. त्यात पण आम्ही रडारडी करायचो. मला आयुष्यात कधी नेलं नाही कुठल्या आमच्या आजी आजोबांनी. अजिबात नेलेलं नाही. आणि ते ना दरवर्षी येताना तिथून येताना वारी करून 8 दिवस राहायचे आणि 8-9 दिवसानंतर यायचे रिटर्न. तेव्हा सेम वस्तू सगळ्यांना आणायची. सेम लाईक आता ताट जर आणलं एखादं असं डिझाईनचं तर सगळ्यांना ताट आणायचे. आणि ते ताट आम्ही शाळेत घेऊन जातो कशासाठी. हा 4 आम्ही मुली होतो ना 4. तर आम्हाला ताट आणलेलं एकदम असं डिझाईन अस्थेटिक. तेव्हा ते भारीच डिझाईन होती. आणि आम्ही 4 जण होतो ना गावाकडे राहत होतो आम्ही. तेव्हा एकदम लहान होतो. 1ली-2रीला असेल. तर 4 ताट आम्हाला चौघींना शाळेत घेऊन जायला. आणि आम्ही तीच घेऊन जात होतो. कोणतं होईल? मी अंकी दिदी बारकी. कारण पलीकडची दिदी आणि तिची सख्खी बहिणची दुबईला. कारण आम्ही एवढेच तेव्हा गावाकडे होतो ना. बाकी तर सगळे इकडे तिकडे सगळे. जायचो मी मस्त है ना की झाला शाळेत जायचो. हो, खूप छान होती आणि आमची गावाची शाळा 4ला सुटायची 4:30ला. का सांग? का? 4ला सुटायची का? कारण आमच्या का? गावी ना सगळे आउटसाईडच्या Last गावातले bus, यायचे. हा. आणि लास्ट इन द सेन्स 5ची बस ही मेन बस होती की जे प्रत्येकाच्या गावाला म्हणजे जाण्यासाठी. गावाकडे कमी असतात ना रे बसेस. म्हणजे एका पर्टिक्युलर टाइमला असतात. आणि आमच्या गावाकडे ते शाळा तेव्हा मोठी होती की दुसरे शेजारच्या गावातले लोक आमच्या गावातल्या शाळेत यायचे हायस्कूलमध्ये. आणि माझी पण अशी इच्छा होती की त्या हायस्कूलमध्ये मी 1 वर्ष तरी शिकावं. बट झालंच नाही. मी तर 3री पर्यंत गावाकडे शिकलो. आणि मग 4थीला आम्ही इचलकरंजीला आलो. तेव्हा आमची 4ला शाळा सुटायची. आणि मी 4थीला नगरपालिकेच्या शाळेत होतो. ती पण शाळा एकदम भारी होती आमची. तिकडे बघ व्ह्यू धुकं दिसत. व्ह्यू बघा गाईज. दिसतोय का व्ह्यू? तिकडे उरले आपला फोन आहे का? हे मला हे नाही आवडले. काय पण म्हण हे लय आवडले मला. हे असं एकदम सिनेमॅटोग्राफरचं फील येते. असं वाटतं की मी करू शकतो आता. गाईज कोणाचे वेडिंग कव्हर करायचे असतील यू कॅन कॉन्टॅक्ट मी. BM निकित अँड व्लॉग्स. सॉरी निकी अँड व्लॉग्स. आम्ही आता घरी चाललोय. आणि आम्ही असा विचार केला की जरा लवकरच घरी जाऊ. सॉरी हेडफोन. असा विचार केला की आम्ही जरा लवकरच घरी जाऊ. म्हणजे लवकर पोहोचू. ट्रॅफिक नाही लागणार. आणि अंधार व्हायच्या आधी घरी जाऊया. आणि निवांत घरी जरा झोपायचं कंटाळा आला. तर असं थंडी वाजायला लागल्या. आणि आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो. म्हणजे ट्रॅफिकमध्ये आम्ही किती ट्रॅफिक चुकवलं माहिती आहे. या रोडला ट्रॅफिक आहे तर आम्ही या रोडनं आलो. असं करत आलो. आणि आता ह्या ठिकाणी आम्ही भरपूर 15-20 मिनटं झालेत थांबलोय. आणि खूप ट्रॅफिक आहे. काय करायचं? काय करायचं? कसं करायचं? एवढं आम्ही ट्रॅफिक चुकून आलेलं त्याचा काय उपयोगच नाही झाला. बघूया आता कधी ट्रॅफिकमध्ये जातो. 2 व्हीलर बाई केवढं 2 व्हीलर गेल्या. 4 व्हीलरच नाही जाऊ शकत आहे. खूप ट्रॅफिक आहे बघा. कसं डेंजर आहे तो. TCSच्या जवळ आहेत आम्ही. किती वर्षानंतर नाही म्हणजे आलोय असं मी. पण आम्हाला TCSमध्ये अलाउड नव्हतं फोटोज काढायला. तरी पण मी काढलेले. पण आता आपण बघू शकतो. तुम्हाला पण मी दाखवतो. पहिली कंपनी असते यार. या
सी असं जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्या. हे TCS प्रथमेश लेफ्टला गेलं ते. आणि हा एरिया पण भारी आहे फेज 3चा. आम्ही जेव्हा पुण्यात आलेलो 22ला आलेलो, कारण 21ला आमचं वर्क फ्रॉम होम होतं. तर आम्ही सगळे फ्रेंड्स तेव्हा नवीन नवीन आलेलो पुण्यात. तर आम्ही रात्रीचं इकडे कुठे गेला रोड, हा जो रोड दिसतोय का तुम्हाला पुढे स्ट्रेट गेलेला, तिकडे आम्ही जात होतो रात्रीचं. आणि खूप मजा केली आम्ही, खूप मजा केली. हे पण TCSचं दुसरं ऑफिस आहे. इथे पण मी गेलेलो, नवीन नवीन चालू केला गेला तेव्हा ही बिल्डिंग मे बी चालू नव्हती, त्याच्या साईडची बिल्डिंग चालू होती. सो छान वाटतंय आता जेव्हा आपण बघतोय तेव्हा. बाकी हा रोड वगैरे तर छानच आहे, सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. पण वीकडेला खूप जास्त ट्रॅफिक असते, त्याला काही नाही करू शकत. आणि हे DJ मला जे पण आहे खूप जास्त आवडले. तर आता आम्ही वडापाव खायला चाललोय, कारण आम्हाला वडापाव ठेवू का? इच्छा झाली आहे खूप जास्त. लाव परत एकदा. कर रे ना. सो आम्ही चाललोय त्या वडापाव खायला. ए चल, मस्तपैकी कमर वडापाव खाया, कमर. गरम गरम वडापाव. अंकीला नको आहे सो ती नाही येते. हेच आहे ना रे, पेमेंट केलेला कागद आहे हा. गरम आहे ना? गरम आहे का? काय मीडियम गरम आहे. द्या आता, भूक लागली आम्हाला. मीडियम गरम आहे, जास्त गरम नाही आहे. पण आम्हाला भूक लागला, काय करू? जसं आहे तसं खायला. गाड्यावर वगैरे नाही का इथं कुठं? गाड्यावर नाही का? गाड्या म्हणजे तू तिकडे आतमध्ये, खरं तू असं आहे का नाही मला नाही माहिती. नको तुला पाहिजे चटणी. गरम झालं. बढिया. Yes. हे कुठं आलोय मी? समर्थवाडीवाले इथे आलं. तुम्ही पण या आणि गरम घेऊन जावा. छान आहे. आम्ही आता आलोय समर्थ वडेवाले नाव आहे आय थिंक याचं. आणि हे इथंच आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक त्या बरोबर. आणि हे पुरेपूर यूज झाला. आणि आमचा वडापाव आलेला आहे. आता मला नाही माहिती आवाज किती क्लिअर येतोय, पण छान आहे असं सांगितलं प्रतिमे. बघू. छान आहे. तर आम्ही वडापाव खाऊन आलेलो आहे आणि आम्ही आता पोहोचलोच आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या इथे आम्ही आलो आहे. सो आम्ही पोहोचलोच आहे. तर तुम्ही सांगा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.